एक छोटा पण खूप मोठा प्रश्न विचारतो. हिंदुत्व टिकवणं का गरजेचं आहे? जर हिंदू टिकलो नाही ना, तर जे अहिंदू राष्ट्र करायचे ना या लोकांना, त्याला आपण अलगद असं दिल्यासारखं होईल. हं, हिंदू हा धर्म नाहीये. हिंदू ही संस्कृती आहे. भूमी जतन करणे, मूर्तीपूजा करणे, भगवान भोलेनाथांची पूजा करणे. आज काही लोकांनी प्रभू श्रीराम हे काल्पनिक आहेत आणि प्रभू श्रीरामांनी बांधलेला सेतू हा पण काल्पनिक आहे म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट दाखल केलं होतं. हं. मग हे जर आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असतील, ज्यांना स्वतःचं अस्तित्व माहीत नाही, त्यांना आपण आयतं खोलीत नाही देत का? हिंदू धर्म हे टिकवणं का गरजेचं आहे? कारण की हिंदू धर्मामध्ये हे सांगितलं जातं, की तुम्ही तुमच्या मातृभूमीचं, तुम्ही हं. तुमच्या बहिणींचं, तुम्ही तुमच्या महिलांचं रक्षण करणं गरजेचं जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढं तुम्ही तुमच्या धर्मातल्या महिलांचं पण रक्षण करणं गरजेचं आहे. धर्म, संस्कृती टिकवणं म्हणजे तुमचं अस्तित्व टिकवणं गरजेचं आहे. आज आपण आहोत, नाही आहोत, तो नंतरचा विषय. हं. पण माझं तरी असं वैयक्तिक महत्त्व आहे म्हणणं आहे, की भगवद्गीता जी आहे ना, त्या भगवद्गीतेमध्ये प्रभू श्रीकृष्णांनी ज्या पद्धतीने सगळं सांगितलंय, रामायणामध्ये जे सगळं सांगितलंय, ते अस्तित्व आहे. तुम्हाला तुमच्या प्रत्येक अडचणीचं, प्रत्येक तुमच्या अडचण असतील, त्या अडचणींचं महत्त्व तुम्हाला किंवा त्या अडचणींवर सोल्युशन. सल्ला, सोल्युशन हे भगवद्गीतेमुळे मिळेल. म्हणजे जी भगवद्गीता सांगितली आता कित्येक वर्ष पूर्ण झाली. हा भगवद्गीता सांगितलेलाच मार्गशीर्ष महिना आहे हिंदू धर्मानुसार. तर हिंदू धर्माचं संस्कृतीचं जतन करणं म्हणजे तुमचे आमचं रक्षण करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आज आपण भगवा टिळा लावून जे फिरू शकतो, हे आपण पाकिस्तानात नाही फिरून घेऊ शकत. हं. आज आपण जे स्वच्छंदपणे राहू शकतो, ते पाकिस्तानात नाही राहू शकत. बरोबर आहे. हिंदू हिंदू धर्म धर्म टिकला म्हणजे तरच फ्रीडम राहील सगळ्या गोष्टींना. साहजिक आहे. हिंदू धर्म टिकला तर फ्रीडम राहील. हिंदू धर्म म्हणजे स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःला स्वच्छंदपणे म्हणजे कुठलंही बर्डन नसताना श्वास घेणे. हं. मोकळा श्वास म्हणजे हिंदुत्व आहे. बरोबर हे आहे. माझं नक्की म्हणणं आहे. हं.